नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज सकाळी सकाळीच पाऊस कालच्यासारखा सुरू झाला आहे. तो पण आज जोरात आहे. कालचा थोडा जरी कमी होता, आज जोरात पाऊस सुरू झाला आहे. तर काल मी बोलले होते की आपल्या फार्मवरती काय आणलं आहे, मी ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पण दाखवेल. तर म्हटलं चला आज थोडीशी माहिती पण देऊ त्याबद्दल. आणि तुमच्या पण भरपूर कमेंट होत्या की ताई तुम्ही शेळ्या वगैरे कधी टाकणार आहे. तर फायनली आपण शेळ्या टाकल्या आहे. तर त्याच्याबद्दल माहिती ती थोडीशी देतील. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो, आपलं भरपूर दिवसाचं चालू होतं की शेळी पालनाला आपल्याला सुरुवात करायची होती. तर आपण छोट्या प्रमाणात आता हळूहळू सुरुवात करतोय, कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात शेळी पालन जरा अवघडच जातं. आपण याच्यापूर्वी पण केलं होतं, पण काही कारणास्तव आपण बंद केलं होतं. त्याच्यानंतर आपण बागाकडे वळलो, डाळिंब बाग. तर चांगल्या प्रकारे बाग आपला सक्सेस झाला. 20-25 दिवसामध्ये आपला बाग खाली होणार आहे. तर त्याच्यात आपण 100% म्हणजे व्यवस्थित पद्धतीने आपण त्याचं काम केलं. आता बागानंतर आपले शेड वगैरे भरपूर प्रमाणात मोठे, जागा भरपूर असल्यामुळं तर आपल्याला शेळीपालनाला सुरुवात करायची होती. पहिले गाईचं होतं दूध व्यवसाय, पण माणसाची कमतरता आणि चाऱ्या वगैरे वावरून जास्त गुतत असल्यामुळे आपण ते पूर्णपणे बंद केलं होतं आणि आता आपल्याला पूर्णपणे फक्त शेळीपालनावर लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळं आपण आता सुरुवात केली. तर आपण सुरुवातीला गावरांच्या पाठी ज्या आपल्या गावातूनच आपल्याला भेटल्या, त्या ज्या शेळ्या आहेत त्याच्यावाल्या, त्या शेळ्या वगैरे आपण बघून घेतल्या. 2-2 पिल्लांच्या शेळ्यांचं दूध वगैरे सगळं बघून त्या पाठी आपण निवड केली. तर आता एक 6 पाठी आपण आणले, एक 5-5.5 महिन्याच्या पाठी. टोटल गावरानच आहे. हळूहळू आता आपल्याला हे वाढवत चालायचं आहे. पण सध्या आता पावसाळा असल्यामुळं ते कमी प्रमाणात समोर त्याला गरज होती, त्याला विकायचं होतं, त्याच्यामुळे ते आपल्याला लगेच घ्यावं लागलं. पण पाठी चांगल्या क्वालिटीच्या आहेत. त्यांच्यावाला पूर्ण आपल्याला त्यांच्या आई वगैरे सगळ्या 2-2, 3-3 पिल्लांच्या पाठी असल्यामुळं आपण पाठींची निवड केली. आता जवळपास पाऊस संपोस्तोवर चाऱ्या वगैरेचं नियोजन करू आणि आपण मोठ्या प्रमाणात परत चालू करणार आहे. तर ह्या आता त्याच्या आधी आपण कोटा शिरोई वगैरे ते करून बघितलं होतं, पण मग त्यांच्यात सेट व्हायला याला त्याला खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं आपण गावरान पाठी घेतलं आणि पाठी आपल्याला आत्तापासून बंदिस्त सेट करता येणार आहे. दुसरी गोष्ट, पाठी सगळ्या म्हणजे एकाच ठिकाणी असल्यामुळं काय त्यांच्यात मारामाऱ्या वगैरे काय होत नाही, एकदम एका याने राहत्या आणि अशा पद्धतीने आता आपण हे चालू केलं.